मराठी रंगभूमीवरील एक युग संपलं. विजया मेहता यांचं निधन. काही व्यक्ती या फक्त जगत नाहीत, त्या संपूर्ण पिढी घडवून जातात. त्यांच्या जाण्याने फक्त एक माणूस हरवत नाही, तर एक इतिहास, एक संस्कृती आणि एक विचारसरणी आपल्यापासून दूर जाते. आज अशीच एक दुःखद बातमी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतीय रंगभूमीला हादरवून गेली. मराठी प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या, दिग्दर्शनाची नवी भाषा शिकवणाऱ्या आणि अभिनयाचा दर्जा उंचावणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि रसिक आज एका महान व्यक्तिमत्वाला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. पण एखादी व्यक्ती इतकी मोठी कशी बनते? संपूर्ण रंगभूमी ज्यांच्या समोर आदराने नतमस्तक होते, त्या विजया मेहता नेमक्या कोण होत्या? आज आपण त्यांच्या आयुष्याचा हा प्रेरणादायी आणि भावनिक प्रवास जाणून घेऊया. विजयाबाईंचा जन्म 1934 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना साहित्य, संगीत आणि नाटक याचं विलक्षण आकर्षण होतं. त्या काळात मुलींनी रंगभूमीवर काम करणं हे समाजाला सहज स्वीकार नव्हतं. पण विजया मेहता यांनी समाजाच्या चौकटीपेक्षा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. त्यांनी अभिनय शिकला, रंगभूमीचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि स्वतःला एका वेगळ्या प्रवासासाठी तयार केलं. त्यांच्यासाठी नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नव्हतं, ते समाज बदलण्याचं माध्यम होतं. विचार मांडण्याची ताकद होती, माणसाला स्वतःशी भेट घडवून आणण्याची कला होती. याच विचारातून त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांची चळवळ उभी करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. त्या काळात अनेक नाटकं ठराविक चौकटीत अडकली होती, पण विजया मेहता यांनी त्या चौकटी मोडल्या. प्रकाश योजना, रंगमंच, संवाद, कलाकारांची हालचाल, प्रेक्षकांशी संवाद, प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण दृष्टीनं पाहिलं. त्यांच्या दिग्दर्शनात प्रत्येक प्रसंग जिवंत वाटायचा, प्रत्येक पात्र श्वास घेत असल्यासारखं वाटायचं. म्हणूनच त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतलं जाऊ लागलं. नाटक म्हणजे संवाद नव्हे, तर भावना, विचार आणि माणसाच्या मनाचा प्रवास असतो, हे त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं. त्यांच्या कामामुळे अनेक तरुण कलाकारांना नवी दिशा मिळाली. अनेक दिग्दर्शकांनी त्यांना गुरु मानलं, अनेक लेखकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी नव्या लेखकांना संधी दिली, नव्या कल्पनांचं स्वागत केलं आणि मराठी रंगभूमीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलं. आणि ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं देखील. भारतीय नाट्यविश्वात त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जाऊ लागलं. परदेशात त्यांच्या दिग्दर्शनाची चर्चा होऊ लागली. त्यांच्या नाटकांना मिळालेल्या टाळ्या, त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम, हेच त्यांच्या आयुष्याचं खरं यश ठरलं. पण इतका मोठा प्रवास कधीच सोपा नसतो. संघर्ष, टीका, अडथळे, अपयश हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलं. आणि तरीही त्यांनी कधीही आपल्या कलेशी तडजोड केली नाही, कारण त्यांच्यासाठी प्रसिद्धीपेक्षा कला मोठी होती. आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्याने केवळ एक अभिनेत्री किंवा दिग्दर्शिका गेली नाही, तर मराठी रंगभूमीचा एक संपूर्ण अध्याय संपला आहे. पण त्यांनी लावलेलं हे नाट्यविश्वाचं रोप आज विशाल वृक्ष बनलंय आणि त्या वृक्षाच्या प्रत्येक पानात आजही विजया मेहता जिवंत आहेत. आयुष्यात काही माणसं स्वतः यशस्वी होतात, तर काही माणसं संपूर्ण पिढीला यशस्वी होण्याची प्रेरणा देतात. विजया मेहता या दुसऱ्या प्रकरणातील व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी केवळ नाटकं दिग्दर्शित केले नाही, तर कलाकार सुद्धा घडवले. लेखकांना व्यासपीठ दिला आणि मराठी रंगभूमीला एक नवा चेहरा दिला. 1960चं दशक होतं. मराठी नाटक लोकप्रिय होती, पण त्याच वेळी काही तरुण कलाकारांना आणि दिग्दर्शकांना वेगळं काहीतरी करायचं होतं. नवीन विषय, नवीन मांडणी, नवीन प्रयोग आणि याच विचारातून जन्म झाला रंगायन या प्रायोगिक नाट्य संस्थेचा. या संस्थेच्या माध्यमातून विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीत क्रांती घडवून आणली. त्या काळात प्रेक्षकांना फक्त मनोरंजन देण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावणारी नाटकं त्यांनी रंगमंचावर आणली. त्यांनी प्रत्येक कलाकाराकडून केवळ अभिनय करून घेतला नाही, तर त्या पात्रात जगायला शिकवलं. याच काळात त्यांना अनेक दिग्गज लेखकांची साथ लाभली. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, G.P. देशपांडे आणि अनेक प्रतिभावान लेखकांच्या नाटकांना त्यांनी रंगमंचावर जिवंत केलं. त्यांच्या दिग्दर्शनामुळे त्या नाटकांना वेगळीच उंची मिळाली. डॉक्टर श्रीराम लागू, मोहन आगाशे, सुलभा देशपांडे, भक्ती बर्वे, अमोल पालेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. अनेक कलाकार नंतर मोठे झाले, पण ते नेहमी सांगायचे,
विजयाबाईंनी आम्हाला अभिनय शिकवला नाही तर माणूस म्हणून घडवलं. हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होती. त्यांचं दिग्दर्शन म्हणजे शिस्त. रिहर्सलला उशिरा, संवादात हलगर्जीपणा किंवा पात्र समजून घेणं हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. पण त्याच वेळी कलाकार अडचणीत असेल तर सर्वात आधी मदतीचा हात त्या पुढे करायच्या. कडक शिस्त आणि आईसारखी माया या दोन गोष्टींमुळे कलाकार त्यांचा मनापासून आदर करायचे. त्यांचं कार्य रंगभूमीपुरतंच मर्यादित नाही राहिलं. त्यांनी चित्रपटामध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला, दिग्दर्शन केलं. त्यांच्या कामात नेहमी वास्तववाद दिसून यायचा. कृत्रिमपेक्षा सत्य, मोठमोठ्या संवादापेक्षा शांततेतलं भावविश्व हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या योगदानाची दखल भारत सरकारने देखील घेतली. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, पद्मश्री तसेच पद्मभूषण यासारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आलं. हे पुरस्कार फक्त त्यांच्या नावासाठी नव्हते, तर त्यांनी भारतीय रंगभूमीसाठी केलेल्या अविस्मरणीय कार्याची पावती होती. परदेशातही त्यांनी भारतीय नाटकाची पताका उंचावली. त्यांच्या नाटकाचे प्रयोग अनेक देशात झाले. विदेशी दिग्दर्शकांनी त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं. भारतीय रंगभूमी इतकी समृद्ध आहे याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नव्हता. नवोदित कलाकारांशी त्या तितक्याच आपुलकीने बोलायच्या. एखाद्या कलाकाराने चांगलं काम केलं की सर्वात आधी टाळी वाजवणाऱ्या त्या असायच्या. आणि म्हणूनच आज अनेक कलाकार त्यांना फक्त दिग्दर्शक म्हणून नव्हे तर गुरु म्हणून आठवत आहेत. विजया मेहता यांनी आयुष्यभर एकच गोष्ट जपली, कलेशी प्रामाणिक राहा. त्यांनी कधी लोकप्रियतेसाठी तडजोड केली नाही, कधी स्वस्त प्रसिद्धीचा मार्ग निवडला नाही. त्यांना विश्वास होता की चांगली कला कधीच मरत नाही. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या विचारांचा, त्यांच्या नाटकाचा आणि त्यांनी घडवलेल्या कलाकारांचा प्रवास कायम सुरू राहणार आहे. कारण खरे कलाकार शरीराने जातात, पण त्यांची कला कधीच मरत नाही. रंगमंचावर पडदा पडतो, पण काही कलाकार असे असतात ज्यांच्या आयुष्यावर कधीच पडदा पडत नाही. विजया मेहता हे नाव आज इतिहासाच्या पानामध्ये कायमचं कोरलं गेलं आहे. त्यांनी आयुष्यभर प्रसिद्धीचा पाठलाग केला नाही, तर कलेची साधना केली. त्यांना विश्वास होता की कलाकाराचं खरं यश पुरस्कारात नसतं तर प्रेक्षकांच्या मनात असतं. आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्याची बातमी समोर येताच संपूर्ण मराठी रंगभूमी स्तब्ध झाली. अनेक ज्येष्ठ कलाकारांनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कारण त्यांच्यासाठी विजया मेहता केवळ दिग्दर्शिका नव्हत्या, त्या एक संस्था होत्या, एक विद्यापीठ होत्या, एक विचार होत्या. त्यांच्या सहवासात काम केलेले कलाकार सांगतात, रिहर्सल सुरू झाली की वेळ, शिस्त आणि काम याशिवाय दुसरं काही महत्वाचं नसायचं. प्रत्येक संवादामागचा अर्थ, प्रत्येक शांततेमागची भावना, प्रत्येक नजरेमागचं सत्य त्या कलाकारांकडून शोधून काढायच्या. त्यांचं एक वाक्य अनेकांना आजही आठवतं, संवाद म्हणू नका, तो जगा. हेच त्यांचं दिग्दर्शनाचं तत्व होतं. विजया मेहता यांनी अनेक चढउतार पाहिले. यश मिळालं, टाळ्या मिळाल्या, पुरस्कार देखील मिळाले, पण त्यांच्याबरोबर टीकाही झाली. काही प्रयोग अपयशी ठरले, काही नाटकांवर वाद झाले, पण त्यांनी कधीही आपल्या मार्गावरून पाऊल मागे घेतलं नाही. कारण त्यांना माहीत होतं, नवीन वाट तयार करायची असेल तर काटेही स्वीकारावे लागतात. आणि त्यांनी ते हसत हसत स्वीकारले. आज आपण आधुनिक मराठी रंगभूमीचा अभिमान बाळगतो. त्या रंगभूमीच्या पायात विजया मेहता यांचं योगदान खोलवर रुजलेलं आहे. त्यांनी अनेक कलाकार घडवले, अनेक दिग्दर्शकांना दिशा दिली, अनेक लेखकांना व्यासपीठ दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना विचार करायला लावलं. त्यांच्या नाटकात फक्त कथा सांगितली जात नव्हती, तर समाजाशी संवाद साधला जायचा. त्यांनी आयुष्यभर सिद्ध केलं की कला ही केवळ मनोरंजनासाठी नसते, ती माणसाला बदलण्याची ताकद ठेवते. ती प्रश्न विचारते, ती विचार करायला भाग पाडते आणि म्हणूनच त्यांचं कार्य आजही तितकंच जिवंत आहे. आज त्यांच्या जाण्याने एक खुर्ची रिकामी झाली असेल, एक रंगमंच शांत झाला असेल, एक आवाज कायमचा थांबला असेल, पण त्यांनी निर्माण केलेला विचार, त्यांनी घडवलेले कलाकार आणि त्यांनी साकारलेली नाटकं याचा अंत नाही. कारण खरा कलाकार कधीच मरत नाही, तो आपल्या कलाकृतीतून कायम जगत असतो. जेव्हा एखादा लेखक समाजाला अर्थ दाखवणारं नाटक लिहिल, तेव्हा कुठेतरी त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये विजया मेहता यांचा वारसा जिवंत असेल. हीच त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई आहे. आज ते आपल्यात नाहीत, त्यांची शिकवण आहे.
त्यांची पुस्तकं आहेत, त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं आहेत, त्यांनी घडवलेले असंख्य कलाकार आहेत आणि म्हणूनच त्यांचं नाव कधीही विसरलं जाणार नाही. विजया मेहता यांच्या निधनानंतर केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतीय रंगभूमी हळहळली. अनेक कलाकारांच्या डोळ्यात अश्रू होते, पण सर्वाधिक चर्चेत राहिली ती अनुपम खेर यांची श्रद्धांजली. ते म्हणाले, त्या कधीच आवाज चढवून बोलल्या नाहीत, पण त्यांनी आमचा दर्जा मात्र कायम उंचावला. एका वाक्यात त्यांनी आपल्या गुरुचं संपूर्ण व्यक्तिमत्व मांडलं. तर ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतायत, हा माझ्यासाठी वैयक्तिक धक्का आहे. त्या माझ्या गुरु होत्या. एक व्यक्ती गेली नाही तर भारतीय रंगभूमीचं एक संपूर्ण युग संपलं. नाना पाटेकर म्हणतायत, विजयाबाई गेल्या हे माझ्यासाठी आई गमावल्यासारखं दुःख आहे. माझी अवस्था धक्का बसणं पलीकडची आहे. बाईंच्या जाण्याने सगळं संपल्यासारखं वाटतंय. रंगमंचावरचा पडदा खाली आला असेल, पण विजया मेहता यांच्या कलेचा प्रकाश कधीही मावळणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.